नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये आता पाहणार आहोत टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला सत्ता स्थापनेला वेग आलाय, पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. गृह खातं मिळालं तरच शिंदे उपमुख्यमंत्री राहणार. शिंदे गृह खात्यावर अडून बसल्याची सूत्रांची माहिती. गृह खातं मिळालं नाही तर शिंदे दुसऱ्याला उपमुख्यमंत्री करण्याची शक्यता. भाजप एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही. गृहमंत्रीपदावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच. भाजपकडून शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर, सूत्रांची माहिती. महाराष्ट्राचं नेतृत्व मोदी शहांसमोर मान झुकून उभं. राज्यामध्ये कुणी काय करावं मोदी शहा ठरवतात. मुख्यमंत्रीपदावरून संजय राऊतांची टीका. महाराष्ट्रातला कोणता व्यापार कोणी करावा हे सगळं दिल्लीतून मोदी शहा ठरवतायत आणि आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व हे त्यांच्या पुढे माना झुकवून उभा आहे, जी हुजूर करताय. 5 डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. TV9 मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती. लवकरच अधिकृत घोषणा. राज्यात 26 नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागणार अशी चर्चा करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनी आता राज्य कुणाच्या भरवशावर सोडलाय. सुषमा अंधारे यांच्याकडून सवाल उपस्थित. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब. सरकारमध्ये सहभागी व्हावं अशी एकनाथ शिंदेंना विनंती केली. आमच्या विनंतीचा शिंदे नक्की विचार करतील, शंभूराज देसाईंचं वक्तव्य. ये है कि उनके अनुभव का, उनके कार्य पद्धत का, उनके पब्लिक इंटरेस्ट में जो उनके डिसीजन लेने की जो उनकी कार्य पद्धति है उसका अनुभव हमारे सरकार को, ये महाराष्ट्र की सरकार को, महायुति की सरकार को मिले. पक्ष वाचवण्यासाठी शिंदेंकडे उपमुख्यमंत्री पदाशिवाय दुसरा पर्याय नाही. विजय वडेट्टीवारांचा निशाणा. तर शिंदेंचा योग्य सन्मान ठेवला जाईल असं दिल्लीतून सांगण्यात आल्याची देखील केसरकरांची माहिती. आणि मंत्रिपदही घेतले. उपमुख्यमंत्री तर पुन्हा मोठी जागा आहे. त्यामुळं तयार होत असेल तर त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी दुसरा पर्याय मला दिसत नाही. एकनाथ शिंदे राज्यातच राहणार. गृह खातं देखील आमच्याकडे असावं. शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारल्यास आमच्यामधीलच एक जण उपमुख्यमंत्री असणार. संजय शिरसाट यांची माहिती. गृह खातं हे महत्वाचं खातं सुद्धा आमच्याकडे असलं पाहिजे अशी जर मागणी केली असेल तर ते अत्यंत गरजेचं आहे. परंतु एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्र सोडून केंद्रामध्ये जाणार नाही एवढं मात्र निश्चित आहे.